जोडी मैदानात दाखल होती. आमचे पंच सज्ज होत आहेत त्यावेळेस आणि मॅचला सुरुवात होईल. सो नक्कीच तलेरान अगेन्स्ट यावेळेस माळिणगाव हा मॅच इथे रंगत असताना एक हाय व्होल्टेज मॅच आजच्या दिवसातील तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळतोय. सो नक्कीच मॅचला सुरुवात होईल. ओपनिंग जोडी मैदानात दाखल झाली आहे. पहिल्या ओव्हरची सुरुवात यावेळेस करत असताना अजितला तुम्ही बघू शकता. सो नक्कीच इथे मॅचला सुरुवात होतीये. पहिल्या ओव्हरची सुरुवात यावेळेस अजित करत असताना राईट आर्म ओव्हर द विकेट. नारायण यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर सज्ज असेल. पहिला चेंडू फेस करेल. पहिला चेंडू क्लास डिलिव्हरी. पहिल्या चेंडूवर बॅटचा किनारा आणि पहिल्या चेंडूवर इथे गडी बाद होतोय. एक टफ कॉल होता. दोन्ही पंचांच्या सहमतीनुसार इथे नॉट आउट डिक्लेअर दिलाय. सो पहिला चेंडू इथे डॉट आलाय. पहिल्या चेंडूवर पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय आणि पहिला चेंडू इथे निर्धाव हाताळत असताना अजित सज्ज होते पुन्हा एकदा. यावेळेस क्लास शॉट. क्रिकेटचं सौंदर्य. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये ट्रॅव्हल झालाय आणि यावेळेस हा नारायणचा ब्लास्ट हा येतोय चौकार. सो नक्कीच पहिला चेंडू इथे निर्धाव होता असताना दुसऱ्या चेंडूवर इथे ब्लास्ट बघायला मिळतोय. यावेळेस देखना फटका पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावर इथे उडवलाय. चेंडूचा पाठला केला जातोय. इथे रेस लागली आहे. फायनली खेळाडू रेस जिंकतोय. चेंडूला स्टॉप केलं. सो नक्कीच 2 धावा खात्यामध्ये ऍड होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या आकड्यावर. नक्कीच विचार केला. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. पहिला चेंडू निर्धाव. त्या चेंडूवर अपील नक्कीच झाली होती. दुसऱ्या चेंडूवर चौकार आला आणि हा चेंडू दुधावेरीसाठी गेला होता. नक्कीच 2 धावा खात्यामध्ये ऍड होत असताना 6 धावा स्कोर कार्डवर यावेळेस जमा झाल्यात. यावेळेस देखणे डिलिव्हरी. नक्कीच पडल्यानंतर चेंडू उचली घेतोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये ट्रॅव्हल झाला आणि हा चेंडू निर्धाव येत असताना तब्बल 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 6 धावा कुटण्यामध्ये यश येतोय फलंदाज नारायणला या मॅच मध्ये. नक्कीच 4 ओव्हरचा मॅच. पहिला पॉवर प्लेचा ओव्हर. एक सुवर्ण संधी यावेळेस असते फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची. यावेळेस देखना फटका. चेंडू रिजन मध्ये ट्रॅव्हल झालाय आणि 5व्या चेंडूवर दमदार षटकार येतोय नारायणच्या बॅट मधून. सो नक्कीच 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. तब्बल 10 धावा कुटण्यामध्ये यश आलाय. पुन्हा एकदा देखना फटका.
क्लास शॉट. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा पार. यावेळेला शेवटच्या चेंडूवर हा ब्लास्ट. हा येतोय चौकार. इथे आला होता आणि तब्बल 16 धावा पहिल्या ओव्हरमध्ये कुठल्या गेल्यात. पॉवर प्ले तर संपलाय. 5 खेळाडू यावेळेस 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही बघू शकता. सोमनाथ येत आहेत. दुसरी ओव्हरची सुरुवात. स्ट्रायकिंग एंडवर मारुती सज्ज असतील. ओव्हर पिच यावेळेस बॅटचा बॉटमला चेंडू कलेक्ट झालाय आणि तब्बल एक धाव खात्यामध्ये ऍड होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावर. नक्कीच विचार केला पहिल्या ओव्हरचा. पहिल्या चेंडूवर अपील झाली होती. एक जीवदान मिळाला फलंदाज नारायणला आणि त्यानंतर कामालीची बॅटिंग करत असताना तब्बल 16 धावा कुटण्यामध्ये यश आलं. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू इथे मारुती खेळत होते आणि पहिला चेंडूवर सिंगल आलाय. सो नक्की स्ट्राईक इथे रोटेट झाली आहे. यावेळेस नारायण सज्ज होतो स्ट्रायकिंग एंडवर. सोमनाथ रायडा मोर द विकेट. दुसरा चेंडू पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. इथे फंबल झालाय खेळाडू. चेंडू लॉग ऑन रिझन मध्ये जाऊन ट्रॅव्हल झालाय. 2 धावेची मागणी. रनआउटचा चान्स इथे बनतोय पण चित्याच्या चपलाईनं इथे तब्बल 2 धावा घेण्यामध्ये यश मिळतंय. नक्कीच कमालीची कॉलिंग इथे बघायला मिळाली. एक वेळेस नारायण थोडे फंबल झाले होते सेकंड त्यावेळेस दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होत होता पण क्रीजवर व्यवस्थितरित्या पोहोचल्यानंतर तब्बल 2 धावा खात्यामध्ये ऍड झाल्या. धावसंख्या 19 या आकड्यावरून जाऊन पोहोचली आहे. सो पुन्हा एकदा नारायण सज्ज होतोय. यावेळेस देखना फटका. बॅटर स्वीप यावेळेस बघायला मिळते. चेंडू इथे थांबणार नाहीये. स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय आणि हा येतोय चौकार. सो नक्कीच देखना फटका. यावेळेस नारायणच्या बॅटमधून हा चौकार आलाय. पुन्हा एकदा सज्ज होत आहे स्ट्रायकिंग एंडवर. शफल झाले इथे सन्मान दिलाय चेंडूला. हलक्या हाताने खेळले आणि तब्बल 1 धाव खात्यामध्ये ऍड होत असताना 24 धावा सध्याच्या स्थितीला तुम्ही बघू शकता स्कोर कार्डवर टीम मालिनगाव या मॅच मध्ये. नक्कीच सुरुवात तरी इथे कमालीची झाली होती आणि यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. मारुती यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर येत असताना दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू फेस करत होते. पहिल्या चेंडूवर सिंगल आली होती. त्यानंतर फुल टॉस तोफा होता फलंदाजाला. इथे फटका नक्कीच फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत आणि पहिला गडी बाद होतोय टीम मालिनगाव संघाचा. मारुती बॅक टू पवेलियन.
टीम मालिनगाव संघाची धावसंख्या होती 25, एक गड्याच्या मोबदल्यात. सो नक्कीच 2 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. तिसऱ्या ओव्हरची इथे सुरुवात होती. योगेश यावेळेस येत असताना बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू इथे हलक्या हाताने खेळलाय. पहिला चेंडू इथे सिंगल साठी रवाना होतोय. एक धाव खात्यामध्ये ॲड होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावर. नक्कीच योगेश आले होते. नंबर तिसऱ्या ओव्हरची सुरुवात झाली. तब्बल 2 ओव्हरमध्ये 25 धावा कुटण्यामध्ये यश आलं होतं. स्पेशली त्याच्यामध्ये नारायण कमलची बॅटिंग करत असताना 25 धावा कुठल्या गेल्यात. सो संतोष स्ट्रायकिंग एंडवर सज्ज असेल यावेळेस. पहिला चेंडू इथे इम्प्रेस केलाय. नक्कीच पहिला चेंडू इथे कमालीचा हाताळण्यात आलाय. नवीन फलंदाज जसा गोलंदाज योगेशने बघितला आणि इथे कमालीचा चेंडू हाताळलाय. पहिला चेंडू फेस करत असताना पहिला चेंडू इथे निर्धाव आलाय. तब्बल आतापर्यंत विचार केला पुन्हा एकदा संतोष सज्ज होतोय. फुल टॉस चेंडू कमालीचा शॉट इथे बघायला मिळतो. डीप मध्ये खेळाडू आहेत. एक धाव दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न इथे झालाय आणि तब्बल 2 धावा यावेळेस खेळण्यामध्ये यश येत आहे. 28 धावा स्कोर कार्डवर जमा असताना इथे यावेळेस नारायणला नॉन स्ट्रायकिंग एंडवर ठेवण्याचं काम इथे करत असताना योगेश. सो नक्कीच पुढील चेंडू यावेळेस नो बॉल येतो. पंचांचा सिग्नल. सो नक्कीच वाईट बॉल येतोय. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होतोय. संतोष फुल टॉस कमालीचा शॉट इथे बघायला मिळतोय. डीप मध्ये खेळाडू आहेत. फंबल झाले खेळाडू. एक चुकी इथे मागणी पडती. तिथे एक मिलाची होती तिथे मिळाल्या तब्बल 4 धावा. धन्यवाद डीजे. सो नक्कीच कमालीचा शॉट इथे बघायला मिळतो. संतोषच्या बॅटमधून चौकार आलाय. पुन्हा एकदा देखना फटका. स्ट्रेट ड्राईव्ह. मागे खेळाडू आहेत. इथे कमालीची फिल्डिंग झाली. विकास स्वतः चेंडू खाली येत आहेत आणि तब्बल 2 धावा आपल्या संघासाठी वाचवत असताना यावेळेस कमालीचा एफर्ट इथे बघायला मिळतोय. 2 धावा नक्कीच स्कोर कार्ड मध्ये ऍड झाल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 या आकड्यावर. नक्कीच एक विकेट गमावल्यानंतर यावेळेस मोठी जबाबदारी होती फलंदाज संतोषवर आणि यावेळेस कमालीची बॅटिंग करत असताना आपल्या संघासाठी यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंचांचा सिग्नल येतो. इट इज व्हाईट बॉल. तोपर्यंत एक धाव खात्यामध्ये ऍड होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 या आकड्यावर. नक्कीच 36 धावा आतापर्यंत घेण्यामध्ये यश आलंय. अजूनपर्यंत नारायण नॉन स्ट्रायकिंग एंडवर सज्ज असताना यावेळेस देखना फटका. पॉइंट रिझन मध्ये खेळलाय. 2 धाव्यांचा प्रयत्न इथे नक्कीच होईल आणि बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट होत असताना ओव्हरची सांगता झाली. नंबर 3रा ओव्हर इथे संपलाय. टीम मालिनगाव संघाची धावसंख्या होती 38 धावा.
सो आखिरी ओवर की शुरुआत, मोहन आते हुए, राइडर मोड़ द विकेट, स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज तैयार नारायण। अगर बात करें बल्लेबाजी की तो अब तक अच्छी बल्लेबाजी। 3 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर 38 ऑन स्कोर बोर्ड। आखिरी ओवर की शुरुआत, पहले गेंद, स्ट्राइकिंग एंड पर नारायण तैयार होते हुए, पहली गेंद, कमाल का शॉट, गेंद हवाई यात्रा, टाटा बाय बाय, पहली गेंद पर 6 रन। कम बैक इस गेंद के ऊपर अब देख सकते हो। अगर बात करें पहले गेंद पर ब्लास्ट, पहले गेंद पर एक कमाल का शॉट, दमदार छक्का आया था। उसके बाद ये कमाल की गेंद, हल्का सा कमबैक गेंदबाज मोहन द्वारा इस मैच में आप देख सकते हो। स्कोरबोर्ड 44 ऑन स्कोरबोर्ड दिस टाइम टीम मालिनगांव। स्ट्राइक रोटेट, संतोष आते हुए स्ट्राइकिंग एंड पर इस समय, स्लो वन डिलीवरी, कमाल का शॉट, ताकत, टाइमिंग, नजाकत, तीसरी गेंद पर यह ब्लास्ट, षटकार। में गेंदबाज मोहन, टाइम किया, कमाल का शॉट, एक बार फिर से स्क्वायर लेग रीजन में, गेंद वन बाउंस, 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। तो कमाल की बल्लेबाजी इस समय संतोष और नारायण करते हुए अपनी टीम के लिए। एक बार फिर से कमाल का शॉट, फाइन लेग रीजन में, 5वीं गेंद पर ब्लास्ट, 6 रन। कमाल की बल्लेबाजी, ये कमाल की गेंद, ये गेंद पर विकेट।
टीम तलेरान संघासमोर. सो नक्कीच 62 धावांचा टार्गेट 4 ओव्हर मध्ये चेस करायचे. सो नक्कीच स्पर्धेचा मुख्य नियम कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग. सो जिंकायचं जर असेल तर तब्बल 62 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. सो ओपनिंग जोडी यावेळेस मैदानात दाखल होती या सोमनाथ आणि त्यासोबत अजित असतील. 62 धावांचं टार्गेट इथे सेट केलंय टीम मालिनगाव संघानं तलेरान संघासमोर. यावेळेस कशा रीती कामगिरी पार पाडतात हे मात्र बघायचंय. सो यावेळेस अजित व जास्त लक्ष असेल टीम तलेरान संघाचं. हा फलंदाज जर नक्कीच जर 4 ओव्हर जर खेळतोय तर मॅचला आपल्याकडे आणण्याची ताकद त्या फलंदाजाचं नक्कीच आहे. तर विचार केला मागच्या महिन्यामध्ये मॉर्निंग बॉय चषक झाला होता, त्या चषकाची डिफेंडिंग चॅम्पियन टीम तलेरान तब्बल सेकंड नंबरचं प्राइज पटकावलं होतं त्यावेळेस. आणि यावेळेस मोठी जबाबदारी मोठी कामगिरी पार पाडावी लागेल नक्कीच. 62 धावांचं टार्गेट. सो नक्कीच पहिल्या ओव्हरला इथे सुरुवात होती या. संतोष येत आहेत रायडा मोर द विकेट. स्ट्रायकिंग एंडवर तुम्ही बघू शकता अजित, एक विस्फोटक फलंदाज या नावानं त्या फलंदाजाची ओळख असताना यावेळेस कशी कामगिरी पार पाडतोय. पहिला चेंडू फेस करेल. पहिला चेंडू देखना फटका, चेंडू हवेत, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आणि पहिल्या चेंडूवर मोठा मासा लागलाय गळाला. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद होतो टीम तलेरान संघाचा. बिग विकेट, बिग लॉस. अकाउंट ओपन झालं टीम तलेरान संघाचा. या मॅच मध्ये विचार केला कॅच विकेटची गरज होती टीम मालिनगाव संघाला. ते काम इथे संतोष करत असताना पहिल्या चेंडूवर अजितला परतावलाय. सो नक्कीच यावेळेस अजित पहिल्या चेंडूवर परतले. पहिल्या चेंडूवर मोठा धक्का लागत असताना टीम तलेरान संघाला वेळेस नंबर दुसऱ्या चेंडूवर ते सिंगल आलाय. सिंगलनं श्री गणेशा होतोय टीम तलेरान संघाचा. तब्बल 62 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. पहिल्या चेंडूवर विकेट. नवीन फलंदाज यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर यावेळेस तुम्ही बघू शकता. नक्कीच सोमनाथ घोडे यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर सज्ज असताना डावखुऱ्या हाताचा फलंदाज कशी कामगिरी पार पाडतो हे मात्र बघायचं टीम तलेरान संघासाठी. यावेळेस फटका फसलाय. चेंडू डोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत तब्बल एक धाव खात्यामध्ये ऍड होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 या आकड्यावर. नक्कीच 2 धावा सध्याच्या स्थितीला तुम्ही स्कोर कार्डवर बघू शकता. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही बघितलं नारायणने कमालीची बॅटिंग केली आणि त्यांच्या सोबत खेळत होते संतोष. तशीच कामगिरी ते पार पाडावी लागेल या 2 फलंदाजांना. टीम तलेरान संघासाठी पुन्हा एकदा सज्ज होतं. स्टेप आउट केलं. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडूला फेकून दिलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. हा येतोय ब्लास्ट, हा येतोय षटकार. अशाच फटक्यांची गरज असेल टीम तलेरान संघाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. यावेळेस देखणी डिलिव्हरी नक्कीच कमालीचा चेंडू हाताळण्यात आलाय.
मागच्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर यावेळेस कमळाचा चेंडू गुडलेन डिलिव्हरी पूर्णपणे बांधून ठेवलं फलंदाज सोमनाथला या चेंडूवर आणि हा चेंडू डॉट येतोय. सो नक्कीच 8 धावा सध्याच्या स्थितीला तुम्ही स्कोर कार्डवर बघू शकता. पुन्हा एकदा सोमनाथ स्ट्रायकिंग एंडवर सज्ज होत असताना शॉर्ट पिच चेंडू, इथे ताकद, टायमिंग, नजाकत, कमालीचा शॉट आणि हा षटकार आलाय. दोन षटकार लगावले आणि तब्बल 14 धावा पहिल्या ओव्हरमध्ये कुठल्या गेल्यात. नंबर दुसऱ्या ओव्हरची वेळेस सुरुवात होत असताना मारुती येत आहेत. सो 14 धावा झाल्यात, तब्बल 62 बनवायच्यात. स्पर्धेचा मुख्य नियम कंपल्सरी ट्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. सो 14 झाल्यात. दुसऱ्या ओव्हरला इथे सुरुवात होती. रायडा मोर द विकेट सज्ज होतोय गोलंदाज. बॉलिंग मार्कवर यावेळेस मारुतीला तुम्ही बघू शकता. स्ट्रायकिंग एंडवर सोमनाथ घोडे सज्ज असे. पहिला चेंडू, देखना फटका, पहिल्या चेंडूवर स्वॅगने केले स्वागत. पहिल्या चेंडूला फेकून दिलं सीमा पार. A1 सो नक्कीच पहिल्या चेंडूवर इथे कमालीचा ब्लास्ट बघायला मिळतोय. सोमनाथ घोडेच्या बॅट मधून इथे पहिल्या चेंडूवर पहिला षटकार आलाय. सो इम्प्रेस केले यावेळेस फलंदाजाला. ओव्हरपिच चेंडू, पूर्णपणे ताकद झोकली या चेंडूमध्ये. यावेळेस चांगली बॅटिंग करत असताना आपल्या संघासाठी दोन फलंदाज. सो 20 धावा आतापर्यंत कुटण्यामध्ये यश आलं. नक्कीच पहिल्या चेंडूवर इथे अजितला परतावं लागलं होतं. त्यानंतर एक मोठी जबाबदारी होती दोन फलंदाजांवर. चांगली कामगिरी पार पडत असताना या मॅच मध्ये तुम्ही बघू शकता. पुन्हा एकदा सोमनाथ सज्ज होतोय. यावेळेस कमलचा शॉट, मागे खेळाडू आहे डीप मध्ये, तोपर्यंत एक धाव खात्यामध्ये ऍड होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावर. नक्कीच या मोठ्या फटक्यांची गरज असताना एक कमालीची बॅटिंग यावेळेस तुम्हाला बघायला मिळते. मॅचच्या सुरुवातीलाच मी म्हणालो होतो की हा मॅच नक्कीच हाय व्होल्टेज होईल. पहिल्या सत्रामध्ये तब्बल 61 धावा कुटण्यामध्ये यश आलं होतं टीम मालिनगाव संघाला. पहिल्या सत्रामध्ये नारायण आणि संतोषनी कमालीची बॅटिंग करत असताना एक मोठं टार्गेट ठेवलं होतं. आणि यावेळेस सोमनाथ आणि त्यांच्यासोबत खेळत असताना सोमनाथ घोडे कमालीची बॅटिंग करत असताना आपल्या संघासाठी आतापर्यंत 21 धावा जोडण्यामध्ये यश आलंय. सोमनाथ स्ट्रायकिंग एंडवर सज्ज होत्या. त्यावेळेस याच फलंदाजाने मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार लगावत असताना 14 धावा कुठल्या होत्या. यावेळेस मोठा फटका, चेंडू हवेत, चेंडू गॅप मध्ये जातोय आणि या चेंडूवर हा येतोय चौकार. रिपोर्टिंग करायचे लगेच. पिंपरवाडी संघाचा कर्णधार रिपोर्टिंग करा. सो नक्कीच यावेळेस हवी होत असताना गोलंदाज मारुतीवर सोमनाथ. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 11 धावा कुटण्यामध्ये यश आलंय. धावसंख्या सध्याच्या स्थितीला तुम्ही बघू शकता 25 धावा स्कोर कार्डवर जमा असतील. यावेळेस बॅटचा एज, यू मिस, आय हिट, विकेटचं पतन होतं. यावेळेस सोमनाथला परतावा लागतो. दुसरा गडी बाद होतो टीम तलेरान संघाचा.
फलंदाज एंटर होतोय मैदानाच्या त्यावेळेस विकास येत आहेत आणि सोमनाथला यावेळेस परतावं लागतंय. नक्कीच हा फलंदाज कमल जे बॅटिंग करत होता आपल्या संघासाठी नक्कीच 17 धाव्यांवर इथे आउट झालाय. 2 षटकार 1 चौकार 1 सिंगलच्या मदतीने 17 धावा नक्कीच कुठल्या होत्या आणि 17 धाव्यावर इथे आउट झाला हा फलंदाज. पुढील चेंडू यावेळेस फलंदाज विकास फेस करतोय. पहिला चेंडू खेळत असताना पहिला चेंडू इथे निर्धाव आलाय. पिंपरवाडी संघाचा कर्णधार शिलारवाडी संघाचा कर्णधार टॉससाठी यायचंय. यावेळेस बॅटचा एज आणि यावेळेस विकासला परतावं लागते. नंबर 3 गडी बाद होतो टीम तलेरान संघाचा. शिलारवाडी संघाचा कर्णधार टॉससाठी यायचंय. नक्कीच 25 धावा झाल्यात. 2 षटकांचा इथं खेळ संपलाय. समीकरण चेंज झालाय. समीकरण बदललं यावेळेस 12 चेंडू मध्ये आता बनवायच्या 37 धावा. तब्बल 62 धाव्यांचं टार्गेट. 2 ओव्हरमध्ये तब्बल 25 धावा कुठण्यामध्ये यश आलं. तर जिंकण्यामध्ये 12 चेंडू मध्ये बनवायचे 37. 3ऱ्या ओव्हरला सुरुवात होती. नारायण येतात यावेळेस नंबर 3ऱ्या ओव्हरची सुरुवात होईल. हाच फलंदाज पहिल्या सत्रामध्ये तुम्ही बघितलं कमरचे बॅटिंग करत असताना तब्बल 61 धावा कुठण्यामध्ये यश आलं होतं टीम मालिनगाव संघाला. यावेळेस नंबर 3ऱ्या ओव्हरची सुरुवात होती. स्वतः नारायण सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर तुम्ही बघू शकता सोमनाथ घोडे सज्ज असतील. हा फलंदाज सुद्धा देखणे फटकेबाजी करू शकतो आपल्या संघासाठी. नक्कीच 3 विकेट पर्यंत नंतर यावेळेस मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल कारण 12 मध्ये बनवायच्या 37. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. चेंडू नोमॅस लँडमध्ये जाऊन ट्रॅव्हल झालाय आणि पहिल्या चेंडूवर सिंगल येतोय. नक्कीच 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुरे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 26 या आकड्यावर. सो नक्कीच नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या. शिवा यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर तुम्ही बघू शकता. अजूनपर्यंत हा कोणत्याही प्रकारचा चेंडू खेळला नाहीये फलंदाज. तो नक्कीच नंबर 5व्या क्रमांकावर येत असताना एक चांगली कामगिरी पार पाडावी लागेल कारण आता 11 मध्ये तुम्हाला 36 धावा बनवायच्यात. कंपल्सरी चेसिंग करणे असल्याने तुम्हाला 36 धावा बनवाव्याच लागतील. एक मोठी जबाबदारी यावेळेस पार पाडावी लागेल जर टीम तलेरान संघाला या मॅचमध्ये जिंकायचं तर. दुसरा चेंडू ओव्हरचा. पहिला चेंडू खेळत असताना यावेळेस कमालीचा हाताळण्यात आलाय. नक्कीच हा डॉट येतोय. हा डॉट चेंडू आलाय. नक्कीच शिवा पहिला चेंडू खेळत असताना पहिला चेंडू निर्धाव आलाय. यावेळेस चेंडू हवेत. नोमॅस लँडमध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेची मागणी नक्कीच झाली आणि 2 धावा कंप्लीट होत असताना कमालीची रनिंग बिटवीन इकडे विकेट बघायला मिळते. 28 धावा आतापर्यंत झाल्यात. सो कमालीची गोलंदाजी स्पेशली नारायणच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होतोय. शिवा स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस देखना फटका मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. इथे चुकी झाली. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. शिवाचा ब्लास्ट हा येतो चौकार. सो 32 धावा झाल्यात. जुनी 30 धावा बनवायच्यात. यावेळेस देखणी डिलिव्हरी. नक्कीच डॉट चेंडू येतोय.
सो मॅचचा टॉस होतोय शिलारवाडी वर्सेस पिंपरवाडी. या सामन्याचा टॉस होतोय रोहित धुमाल यांच्या शुभ असते. विनंती असेल की या सामन्याचा टॉस करायचा आहे. सो नक्की 34 धावा झाल्यात. 6 चेंडू मध्ये 28 बनवायच्यात. पहिला चेंडू इथे गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि पहिल्या चेंडूवर सोमनाथच्या बॅट मधून हा चौकार आलाय. सो नक्कीच 28 बनवायचे होत्या. पहिल्या चेंडूवर चौकार. यावेळेस एक ना फटका. चेंडू हवेत. दुसऱ्या चेंडूवर सोमनाथ घोडेचा ब्लास्ट. हा येतोय षटकार. बल 62 बनवायच्या होत्या. 3 ओव्हर मध्ये 34 धावा कुठल्या होत्या. 6 मध्ये 28 धावांचं लक्ष असताना 2 चेंडूवर 10 जमा केल्यात. 4 मध्ये आता बनवायच्यात 18 धावा. सो पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा इथे फटका नक्कीच फसलाय. चेंडू हवेत. चेंडू खाली फिल्डर आणि इथे गडी बाद. सोमनाथ घोडे बॅक टू पॅव्हिलियन. विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज इंटर होतोय. शिवाला यावेळेस परतावं लागतंय. तब्बल 6 चेंडू मध्ये 28 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर चौकार. दुसऱ्या चेंडूवर षटकार. तिसऱ्या चेंडूवर विकेट आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवर सुद्धा शिवाला परतावलाय. नवीन फलंदाज इंटर होतोय. योगेश यावेळेस मॉर्निंग बॉय चषकची डिफेंडिंग चॅम्पियन टीम यावेळेस पूर्णपणे फसली आहे. टीम तलेरा नक्कीच अजितला परतल्यानंतर पहिल्या चेंडूवर इथे सावरलं होतं संघाला. सोमनाथ घोडे त्याच्यासोबत सोमनाथ खेळत असताना पण त्याची विकेट गेल्यानंतर पूर्णपणे अडचणीत आली टीम आणि आता पूर्णपणे हावी झाली या मालेगाव या मॅच मध्ये. नक्कीच 2 चेंडू मध्ये आता बनवायच्या तब्बल 18 धावा. म्हणजे एकतर्फी मॅच हा झुकतोय टीम मालेगाव संघासमोर. सो नक्कीच पुढील चेंडू यावेळेस योगेश फेस करत असताना इथे नंबर 5वा चेंडू डॉट आलाय. नक्कीच सिंगल येते. सॉरी या चेंडूवर सिंगल आली आहे. पुढील चेंडू यावेळेस तेकना डॉट बॉल येतोय आणि ते विजयी होती टीम मालेगाव. वेल प्लेड बॉईज अँड हार्ड लक टीम तलेरान.